सादर करतोय। ही कविता मी गेल्या वर्षी 20 मेला लोकसभा मतदान दिनाच्या दिवशी मतदान करून आल्यानंतर बोटाला लागलेली जी शाई होती त्या शाईकडे बघत असताना मला सुचली आणि लिहिलेली कविता आहे। तर याचा संदर्भ त्या मतदानाच्या दिवसाची आहे, म्हणजे खास करून पहिलं आणि शेवटचं कडवं। तर कवितेचं शीर्षक आहे शाई। एक पहिली कविता आई आणि ही दुसरी शाई। आज मतदान केल्याची साक्ष म्हणून बोटाला लावलेली शाई क्षणातच सुकून गेली, पण स्वतःबद्दल बरंच काही सांगून अनेक गोष्टींनी मन उजळून गेली। दौतीमधल्या शाईने बोलू टाकाच्या साक्षीने कैक स्थित्यंतरातून बरीच प्रगती केली। कात टाकून तंत्रज्ञानाची कास धरून बॉलपेन जेलपेन पर्यंत मजल मारली। कधी दौतीमध्ये यथेच्छ पहुडली तर कधी बोलू टाकाच्या आग्रास बिलगली। कधी स्वतःस रिफिलमध्ये बंदिस्त करून अव्याहत कार्यमग्न शाई राहिली। छोटासा बिंदू असू दे की असू दे मोठा डाग डब्बा, शाईचे सर्व प्रताप हे तिच्या विना सर्वच अशक्य बा। दस्तावेजांवरच्या स्वाक्षरांनी भाव त्यांचे वधारती, चेहऱ्याला काळीमा फासून अधोगती ही शाईच करते। सुखदुःखांचे क्षण असू दे की असू दे भावनांची गर्दी, लिखित व्यक्त होण्यासाठी शाईच नेहमी लावते तिची वर्दी। शाई उमटवती विविध छटा, नाना रंगांचे जणू लेऊन पेहराव। संदेश देई विविधते एकतेचा, राखून कायम स्वतःचा स्थायी भाव। मतदानाचा हक्क बजावून अनुभवा शाईच्या ठिपक्याची महती। मतदानाचा हक्क बजावून अनुभवा शाईच्या ठिपक्याची महती। सरकार निवडण्याची, देश घडवण्याची असे या छोट्याशा शाईत अपार शक्ती, अपार शक्ती, अपार शक्ती। धन्यवाद।